मी योगिता अभिजित गावंस गोव्यावरनं बोलते. पहिले मी अविनाश सरांना थँक्यू म्हणते, कारण त्यांच्यामुळे मला असं स्विंग ट्रेडिंग काय आहे हे माहिती पडलं. कारण मी करायची, मी 2016 पासून मार्केटमध्ये आहे, पण मी लॉंग टर्म, शॉर्ट टर्म पण मी असं रॅन्डमली एखादा व्हिडिओ बघा, न्यूज बघा, घ्या, विका. जेव्हा मी सरांशी बोलली की मी एफडी पेक्षाही म्हणजे एफडीचा इंटरेस्ट मिनिमम 6-7 असतो, पण तेवढाही इंटरेस्ट मी कमवत नाही, कारण कधीही घ्या, कधीही विका, एवढे वर्ष ठेवा. पण मी कधी टार्गेट ठेवला नाही, कधी स्टॉप लॉस ठेवला नाही. त्याच्यामुळे मला कळलं की माझा खूप लॉस होतोय. जेव्हा मी सरांशी बोलली की मला ऑप्शन ट्रेडिंग शिकायचे, त्यावेळी सरांनी मला पहिले स्विंग ट्रेडिंग बद्दल विचारलं. त्यावेळी मला समजलं की अरे, माझा बेसच चांगला रेडी नाहीये, तर मी ऑप्शन ट्रेडिंग काय शिकणार. म्हणून मग सर मला बोलले, पहिलं तुझं स्विंग ट्रेडिंग प्रॉपर कर, म्हणजे बेस जर रेडी नाही तर पुढे जाऊन काही फायदाच नाही. तो मी तेव्हापासून सरांचे व्हिडिओज मीन्स कोर्स जॉईन केला, कोर्स माझा कम्प्लीट केला. तेव्हा मला रिअलाइज झालं की अरे, मी मार्केटमध्ये असून नसल्यासारखे. मी सरांच्या कोर्समध्ये पाहिलं की स्विंग ट्रेडिंग कसं असतं, 20-50 200चा EMA वगैरे. मग ते फॉलो करून मी आता स्विंग ट्रेडिंग स्टार्ट केली आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे एक प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट, म्हणजे प्रॉपर टार्गेट आणि स्टॉप लॉस. मग टार्गेट अचीव्ह झालं की मी बाहेर पडते, आणि स्टॉप लॉस तरी अजून तरी नाही हिट झालाय. सो मला असं बरं वाटतं की स्विंग ट्रेडिंग मध्ये मी थोडेफार अर्न करते. आय होप मी खूप अर्न करेन सरांमुळे, आणि असं मी एक्सपेक्ट करते की मी स्विंग ट्रेडिंग मध्ये चांगली झाली तर मला सर ऑप्शन ट्रेडिंग पण चांगल्या प्रकारे असे समजवतील. तो अविनाश सरांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू तुम्हाला मनापासून, की तुमच्यामुळे मला एवढी चांगली संधी मिळाली, आणि आता मला असं वाटतंय की मी काहीतरी करेन. तो खूप खूप धन्यवाद. असं सर्वांना, मराठी माणसाला पुढे आणा. थँक्यू.